नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तिसरं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. चौथं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. पाचवं डेथ ऑफ पार्टनर आपण बघत आहोत. आता या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, बॅलन्स शीट तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवाच रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं आहे. दुसरं पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बघा, सुरुवातीला प्रॉब्लेम मी वाचतोय, व्यवस्थित लक्ष द्या. द बॅलन्स शीट ऑफ अनिता, सुनीता अँड कविता हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 2:1 म्हणजे 2:1 हा आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. वॉज ॲज फॉलोज, खालीलप्रमाणे या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लॅबिलिटी साईडला कॅपिटल दिलेलं आहे. बघा, अनिताचं 40,000, सुनीताचं 40,000, कविताचं 20,000. तर हे कॅपिटल आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि नंतर लक्षात घ्या, म्हणजे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन केला आपण. त्यानंतर बँक लोन, बिल्स पेबल आणि क्रेडिटर हे तिन्ही पण लॅबिलिटी साईडला पाठवून द्यायचं आहे. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला तिन्ही लॅबिलिटी आपण पाठवून देणार आहोत आणि कॅपिटलचा बॅलन्स पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा आहे. ही झाली लॅबिलिटी साईड, संपली. आता ॲसेट साईडला बघा, आपल्याला प्रत्येक ॲडजस्टमेंटनुसार या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचे आहेत. बिल्डिंगची किंमत दिली 55,800, खाली त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिली का? हां, बिल्डिंग या ठिकाणी बघा, तिसरे ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग डेप्रिसिएट 800 रुपये आहे. मग बिल्डिंग असेटला घ्यायची, त्यातनं 800 रुपये लेस करा. आणि दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला बघा, या ठिकाणी असेट साईडला बिल्डिंग आपण लिहिली आहे इथं 55,800, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 800, बाहेर आले 55,000. आणि हे 800 रुपये आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग 800 रुपये. तर अशा पद्धतीने लेस करून डेबिटला घेतले आपण. त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी फर्निचर 16,000 दिले आहे बघा असेटला, खाली दिली का त्याच्यावर ॲडजस्टमेंट बघा. फर्निचरवर पण डेप्रिसिएशन 1100 रुपये आहे. सेम इफेक्ट फर्निचर असेटला घ्यायचं, त्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला बघा, फर्निचर 16,000 लेस 1100, डेप्रिसिएशन बाहेर आलं 14,900 आणि हे 1100 रुपये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर 1100 रुपये. तर या पद्धतीने हिचा इफेक्ट आपण केलेला आहे. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं लक्षात घ्या. डेटर्स, डेटरवरती ॲडजस्टमेंट आहे ऑल डेटर वेअर गुड, बी ॲडजस्टमेंट बघा. मग डेटर लक्षात घ्या, सन्ड्री डेटर 20,800 हे आहे, असं असेट साईडला घ्यायचं. आणि हे 800 रुपये आपले मिळालेले आहेत, वसूल झाले आहेत. बाहेर 20,000कडे बघू नका, 800 रुपये मिळाले, फायदा झालेला आहे, बुडणार होते. मग हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय RDD 800 रुपये. तर या पद्धतीने डेटर्स 20,800 असेटला आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय RDD 800 रुपये. बघा या ठिकाणी सन्ड्री डेटर्स असेट साईडला बघा, इथं 20,800 दिलेलं आहे डेटर्स आणि 800 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 800 रुपये. तर या पद्धतीने त्याची इफेक्ट आणि एंट्री करायची आहे. आता पुढं इन्व्हेस्टमेंट काय, इन्व्हेस्टमेंट सोल्ड 10% प्रॉफिटने विकलेली, लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट 30,000 आहे आणि इथं सांगितलं आहे इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड 10% प्रॉफिट, 10% प्रॉफिटने विकली. म्हणजे 30,000 10% 1 का 3,000, मग 33,000 अधिक 3 33,000 रुपये झाले. मग इन्व्हेस्टमेंट असेटला घ्यायचे, लक्षात घ्या. त्यामध्ये 3,000 रुपये ॲड करा इन्व्हेस्टमेंटमध्ये. बघा इन्व्हेस्टमेंट असेटला आहे 30,000, ॲड ॲप्रिसिएट 3,000, बाहेर आले 33,000 आणि हे 3,000 रुपये
प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय इन्व्हेस्टमेंट 3000. बघा इन्व्हेस्टमेंटचे 3000 रुपये वाढलेले, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट 3000. तर या पद्धतीने हा इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा, आपल्याला लक्षात घ्या, बँक दिले, बँक बॅलन्स डायरेक्ट असेट साईडला घ्या 8200. त्यानंतर आता गुडविल महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे बघा. गुडविलची किंमत 10,000 रुपये दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे बघा, लक्षात घ्या, द गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. गुडविल 10ची किंमत 15 झाली. मग असेट साईडला गुडविल 15,000 रुपये घेणार आहोत आणि हे वरचे 5,000 रुपये वाढलेले पार्टनरच्या क्रेडिटला आपण 2,000, 2,000, 1,000 असे वाटणार आहोत. लक्षात घ्या, म्हणजे गुडविलचे 5,000 रुपये पार्टनरला 2-2 आणि 1नी वाटणार आहोत. बघा गुडविल पार्टनरच्या क्रेडिटला लक्षात घ्या, बाय गुडविल अकाउंट 2,000, 2,000, 1,000 पार्टनरला आपण ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ठीक आहे. आता पुढं ॲसेट साईडचं सगळं पोस्टिंग आपण केलेलं आहे बघा. आता टोटल बॅलन्स शीटचे 1,40,000, 1,40,000नी बॅलन्स शीट टॅली होतं आहे. आता खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, आपल्याला लक्षात घ्या, त्या व्यवस्थित विचारात घेऊ आपण. कविता डाईड या शब्दावरून कळतं डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, कविता डाईड ऑन 1 जुलै 2018, म्हणजे 1/4/18 ते 1/7/18, 3 महिने आपल्यासोबत कविता होती. मग 3 महिन्याचा प्रॉफिट लॉस काढायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या, तो सस्पेन्स अकाउंटला आपण पाठवणार आहोत. मग आता पुढं बघा, पहिले ॲडजस्टमेंट बघा, लक्षात घ्या, कविता डायड झालेली पहिली ॲडजस्टमेंट बघा, द असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर, असेट बदललेले आहेत बघा. इन्व्हेस्टमेंट वाढली, ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला ऑल डेटर्स वेअर गुड, सगळे डेटर या ठिकाणी गुड आहेत. मग डेटरमध्ये ॲड आहे अशा असेटला पाठवले. बिल्डिंग फर्निचर लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पाठवलं आपण. आता गुडविल बघा, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ₹15,000. गुडविलची पण 10ची किंमत 15 झाली, म्हणजे 5,000 रुपये गुडविल आपण पार्टनरला 2-2 आणि 1 असे वाटून दिले. आता पुढं आपल्याला सांगितलं आहे बघा, बँक लोन वेअर पेड ऑफ, बँक लोन पूर्ण पेड केलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, लॅबिलिटी साईडला बँक लोन दाखवायचं नाही आणि बँक बॅलन्स कमी करायचा आहे. असेट साईडला बघा, लॅबिलिटी साईडला बँक लोन आपण दाखवलेलं नाही, पण असेटला 8,000 रुपये बँकेचा बॅलन्स कमी केला आहे बघा. 8,200 बँके बॅलन्स, त्यातनं 8,000 बँक लोन गेले बाहेर, फक्त 200 रुपये आले. म्हणजे बँक लोन आपण पेड केलं आहे. पेड नसतं केलं तर ते लॅबिलिटीला दाखवलं असतं, पेड केलं म्हणून बँकेचा बॅलन्स कमी केलेला आहे. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, तिसरी ॲडजस्टमेंट, द डिसीज्ड पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ₹500. म्हणजे डिसीज्ड पार्टनरचा प्रॉफिट आपण काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. लक्षात घ्या, 500 रुपये. मग या ठिकाणी प्रॉफिट दिलेला आहे. डायरेक्ट त्याचे 2 इफेक्ट, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट पार्टनरच्या क्रेडिटला, बाय प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये कविताला, आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये असेटला. तर या पद्धतीने पार्टनरच्या क्रेडिटला बघा, लक्षात घ्या, पार्टनरच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कविताला 500 रुपये आणि असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये. तर या पद्धतीने त्याचे इफेक्ट आपण केलेले आहेत. आणि शेवटी बघा, लक्षात घ्या, एक अचानक लॅबिलिटी उद्भवली. चौथी बघा, कॉन्टिंजंट लॅबिलिटी, संभाव्य देणं फॉर ₹900, संभाव्य देणं 900 रुपये उद्भवलेलं आहे. मग ह्याचे 2 इफेक्ट लक्षात घ्या, एक तर लॅबिलिटी साईडला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला.
बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला बघा सुरुवातीला पहिली दिली कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 रुपये आणि याचाच दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा लक्षात घ्या. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॉन्टिंजंट लॅबिलिटी 900 रुपये. तर या पद्धतीने त्याचा 2 इफेक्ट आपण केलेले आहेत. एक प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला आणि दुसरा लॅबिलिटी साईडला. तर अशा प्रकारे आपण कॉन्टिंजंट लॅबिलिटीचे 2 इफेक्ट केलेले आहेत. तर सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आता खाली आपल्याला सांगितलं आहे प्रिपेअर बघा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार केलं आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं, बॅलन्स शीट तयार केलं. तर या पद्धतीने आपण हे तयार करून ठेवलेलं आहे. आता पुढं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटचं बघू. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटची टोटल आली 3,830 घेतली डेबिटला 3,800 वरचे 2,800 वजा केले की फरक आला 1,000 रुपये. त्याला नाव दिलं टू प्रॉफिट. अनिताला 400, सुनीताला 400, कविताला 200. 2 1 1000 भागिले 5 200 येते. 200 गुणिले 1 200, 200 गुणिले 2 400, 200 गुणिले 2 400. तर 2 1 नुसार आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पार्टनर, मग पार्टनरच्या क्रेडिटला बघा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अनिता 400, सुनीता 400 आणि कविता 200. तर या पद्धतीने प्रॉफिट आपण पार्टनरच्या क्रेडिटला पाठवलेलं आहे. आता पार्टनरच्या क्रेडिटची कविताची टोटल करा. कविताची डेथ झाली त्यामुळं कविताची टोटल आली क्रेडिटची 21,700. तीच घेतली डेबिटला 21,700 वरती 21,700. त्याला नाव द्यायचं आहे टू कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि हे कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला पाठवणार आहोत. लक्षात घ्या कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर आता बघा सुनीताच्या क्रेडिटची टोटल आली 42,400. तीच डेबिटला घेतली 42,400 वरती फरक आला 42,400. तशीच अनिताची टोटल आली 42,400. तीच घेतली डेबिटला 42,400 वरती फरक आला 42,400 आणि त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. हा क्लोज केलेला बॅलन्स आहे 42,400 42,400. तो आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणार आहोत. कॅपिटल अनिता सुनीता आणि कविताचं लोन अकाउंट लक्षात घ्या. बघा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला अनिता कॅपिटल 42,400, सुनीता कॅपिटल 42,400 आणि कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट बघा 21,700. तर या पद्धतीने हे 21,700 मग अशी कॉन्टिंजंट लॅबिलिटीचं 900 रुपये. अशा प्रकारे आपण पार्टनरचा जो काय फरक आहे पार्टनर कॅपिटलचा, जो पार्टनरची डेथ झाली तो त्याच्या आपण एक्झिक्युटर लोनला पाठवला, बाकीच्यांचं कॅपिटल या ठिकाणी लॅबिलिटी साईडला पाठवलं. आणि मग लॅबिलिटीची टोटल किती येते बघा 1,39,400. तेवढीच ॲसेटची पण टोटल आली पाहिजे लक्षात घ्या 1,39,400. तर या पद्धतीने ॲसेटची सुद्धा तेवढीच टोटल येते. मग तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे लक्षात घ्या. तर बॅलन्स शीट टॅली होणं गरजेचं आहे आणि ते होतं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या. सुरुवातीला नीट लक्ष द्या व्यवस्थित. पहिलं जे आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिटची टोटल 3,800 डेबिटला घेतली 3,800 फरक आला 1,000 रुपये. तो त्यांच्या प्रॉफिटमध्ये 400 400 200 रुपये आपण त्यांना वाटून टाकला. हाच फरक आता ॲडमिशन रिटायरमेंट डेथला सेम हे अकाउंट आहे लक्षात घ्या. हाच फरक आता पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण कॅपिटल जो प्रॉफिट आहे तो पाठवला बघा 3 नंबरला 400 400 200. आणि मग कविताची महत्त्वाची लक्षात घ्या. ज्या पार्टनरची डेथ झाली कविताच्या क्रेडिटची टोटल आली 21,700. तीच घेतली डेबिटला 21,700 फरक आला वरती 21,700. ओके. आणि मग हा फरक 21,700 आला आणि त्याला नाव द्यायचं टू कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट आणि ते लोन अकाउंट आपण
लॅबिलिटी साईडला पाठवणार आहोत. मग सुनीताची टोटल आली 42,400, तीच घेतली डेबिटला 42,400, वरती 42,400. अनिताची आली 42,400, 42,400 वरती घेतली 42,400 आणि त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कॅरी डाऊन केलेला बॅलन्स 42,400 42,400 लॅबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून दाखवायचा आहे, लक्षात घ्या. बघा आता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल बघा, सुरुवातीला 42,400 42,400, मग क्रेडिटर आहे 30,000, बिल्स पेबल 2,000, मग कविता एक्झिक्युटर लोन अकाउंट 21,700 आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. आणि असेटला सेम बिल्डिंग बघा 55,000, फर्निचर 14,900, डेटर 20,800, इन्व्हेस्टमेंट 33,000, बँक 200, प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंट 500 आणि गुडविल 15,000. मग टोटल इथे तुमची 1,39,400. आणि मग आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, आपण राहिलेला भाग पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.